नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः भगवान राईतकर सर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि लेखक, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण मुलाखत घेतो. आजची मुलाखत ही विशेष अर्थाने आहे की समाजाला आणि खऱ्या अर्थाने देशाला घडवण्याचं काम शिक्षक करत असतात आणि त्यामध्येही नवीन उपक्रम राबवणारे जे शिक्षक असतात ते खऱ्या अर्थाने समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करत असतात. आज आपण त्यांची मुलाखत घेतोय. त्या शिक्षिका आहेत आणि त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एक नवीन उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमाच्या संदर्भात त्यांना विशेष पुरस्कार प्राप्त झाला. त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय. आज आपण त्यांची मुलाखत घेतो. ते आहेत जिल्हा परिषद शिक्षिका सौ दुर्गा योगेश गाडेकर. नमस्कार मॅडम. मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तर पहिला प्रश्न असा आहे की आपण कोणत्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहात आणि कुठल्या संदर्भातला आपल्याला पुरस्कार मिळाला ते आम्हाला सांगा. मी सौ दुर्गा योगेश गाडेकर. मी सध्या मेहकर पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा पिंपरीमाळी या ठिकाणी कार्यरत आहे. मागील 2 वर्षापासून मी त्या ठिकाणी कार्यरत आहे. एक नवोपक्रमाची स्पर्धा शिक्षण दे हे मासिक आणि त्याचबरोबर मातृसेवा फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने एक स्पर्धा घेण्यात आली होती नवोपक्रमाची. त्या मार्फत मी माझा नवोपक्रम सादर केला. आपला नवोपक्रम कोणता होता नेमका? माझ्या नवोपक्रमाचं नाव होतं श्रमसंस्कार आणि गुणवत्ता विद्यार्थी विकासाचा नवीन मार्ग. तर सर्वप्रथम हा उपक्रम राबवण्याची कल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली आणि तो कशा पद्धतीने राबवला? आता सुरुवातीला जर सांगायचं झालं तर आमच्या शाळेमध्ये मी ज्या शाळेमध्ये शिकवते त्या शाळेमध्ये खरोखरच सगळे शिक्षक जे आहेत ते अशा नवीन नवीन उपक्रमात भाग घेत असतात. आमचे मुख्याध्यापक सर आहे त्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहन देत असतात. त्यासाठी आमचे जे माझे सोबतचे सहकारी सर जे त्यांची नेहमी जिल्ह्यातून राज्यातून नवोपक्रमासाठी निवड होत असते. मला नवोपक्रमाबद्दल माहिती सरांकडूनच मिळाली आणि सरांनीच मला यासाठी प्रोत्साहन दिलं की तुम्ही मॅडम असा नवोपक्रम सादर करू शकता. त्या उपक्रम कसा निवडला तुम्ही आणि कसा राबवला? नवोपक्रमाचा विषय माझ्याकडेच होता की श्रमसंस्कार. आज श्रमसंस्काराला आजच महत्व नाही तर पूर्वीपासून श्रमसंस्काराला महत्व आहे आणि विद्यार्थी जो घडतो त्याचा जो स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो त्यामध्ये श्रमसंस्कार हे मूल्य फार महत्वाचं. पण आज रोजी ते कुठेतरी कमी होत चाललेलं आहे असं वाटतं. तर मग आपण जर श्रमसंस्काराची जोड विद्यार्थ्यांना जर दिली तर अजूनच त्यांची गुणवत्ता वाढेल असा. ग्रामीण भागामध्ये श्रमाचा संस्कार आहे परंतु शाळेच्या माध्यमातून तुमच्या क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यावर संस्कार होतो कसा राबवला? या ठिकाणी आता जिल्हा परिषद शाळेमध्ये ते याबद्दल सांगायचं कामच नाही. आम्ही मुलांना त्या ठिकाणी स्वावलंबी बनवतो. स्वावलंबी या अर्थाने म्हणते की लहान लहान कामं घरातूनच मुलांना त्या गोष्टीचं प्रशिक्षण असतं. उदाहरणार्थ आपण हा जो नवीन उपक्रम घेतला तर त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून काही कृती करून घेतली असते. त्यांना काही कृती सांगितली असते. कृती कोणत्या? आता कृती त्यात सांगायचं झालं तर आम्हाला जिल्हा परिषद शाळेचा विकास करताना शाळेमध्ये वृक्षारोपण करणं, शाळेची स्वच्छता, आम्हाला स्वतःला सुद्धा शाळेची स्वच्छता ठेवावी लागते जिल्हा परिषद म्हटल्यावर. तर त्यामध्ये आम्ही मुलांची मदत घेतो. आम्ही मुलांना एक दाखवतो मार्ग की आपल्याला अशा पद्धतीने वर्ग सजवायचा किंवा वर्ग साफ करायचा, वर्गामध्ये अशी टेबल लावायची, वृक्षारोपणाचे कार्यक्रम घ्यायचे आणि त्यामध्ये आम्ही मुलांची मदत घेतो. त्यामधून मुलांवर आपोआप श्रमसंस्कार या ठिकाणी राबवतो. नवीन एखादा उपक्रम राबवायचं म्हटल्यानंतर मुलांची मानसिकता, काही आर्थिक गोष्टी जे असतात, या सर्व गोष्टी तडजोड तुम्ही तुमच्या उपक्रमासाठी कशी केली? तर तडजोड करावं म्हणजे त्यासाठी आम्हाला सहकार्यही भेटतं, शाळेचंही भेटतं, गावकऱ्यांचंही भेटतं. तसं आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं वृक्षारोपणाचा कार्यक्रम. आमच्याकडे अशी कल्पना होती की आपल्याला सेंद्रिय बाग फुलवायची शाळेमध्ये. आमच्या शाळेमध्ये आहे ती. त्यासाठी मग आम्ही गावाकडून जी मदत घेता येईल ती घेतली. आम्ही स्वतः श्रमदान केलं, मुलांकडूनही ते करून घेतलं आणि आर्थिक बाबी त्याही आम्ही या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून किंवा गावकऱ्यांच्या माध्यमातून केलेले आहेत. त्याची आता हे सर्व संस्कार राबवत असताना त्याचं एक कलेक्शन करणं आवश्यक, म्हणजे फायलिंग करणं आवश्यक असतं. तर ती फायलिंग तुम्ही कशा पद्धतीने केली? फायलिंग मी अगोदर लिहून घेतलं सर सगळ्या उपक्रम आणि काही ठिकाणी त्यामध्ये काही फोटोंचं कलेक्शन, ज्या ठिकाणी उपयोगी पडेल असे काही फोटो, माहिती, नवोपक्रमाची गरज, का श्रमसंस्कार गरजेचे, श्रमसंस्कार राबवल्यावर त्याचा फायदा काय होईल, या सगळ्या गोष्टींची मी माहिती लिहून घेतली आणि त्यानंतर मी त्याची फाईल बनवली, फोटो वगैरे लावले मुलांचे आणि सगळं तो उपक्रम तयार केला. आता उपक्रम तयार करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेकदा असं होतं की एखादी चांगली गोष्ट करायची म्हटल्यानंतर पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्या सहकारी मित्रांचं सहकार्य लाभत नसतं. तुम्ही अपवाद आहात याची मला जाणीव आहे.
तरी सुद्धा प्रश्न असा की तुम्हाला तुमच्या सहकारी मित्रांचं मैत्रिणीचं सहकार्य कसं लाभलं? खूप छान सहकार्य लाभलं. त्या बाबतीत मी खरंच नशिबान म्हणावं लागेल. कारण फर्स्ट जॉईनिंग माझी पिंपरी माईला झाली आणि शाळेचा स्टाफ एवढा चांगला. आमचे मुख्याध्यापक श्री संजय काळे सरांचं तर पहिल्यापासून प्रोत्साहन असतं की तुम्ही करा, मी आहे पाठीशी. त्यानंतर माझे सहकारी विषय शिक्षक जे आहेत माझ्यासोबत राजगुरू सर, पत्रिका राजगुरू सर, यांनी याच्यामध्ये मला खूप खूप मोठी मदत केली. कारण नवोपक्रम लिहायचा कसा, नवोपक्रमात आहे काय हे मी सरांकडून शिकले म्हटलं तर चालेल. त्यानंतर माझ्या सहकारी मैत्रीण जयाबाई मॅडम ह्याही नेहमी असे पुरस्कार घेत असतात. राज्यस्तरीय जिल्हास्तरीय नेहमीच त्यांचे नाव असतं त्यामध्ये. मॅडमने त्यांच्या शाळेविषयी माहिती सांगताना जी माहिती सांगितली माहिती खरोखर सत्य आहे. त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक काळे सर जे आहेत आणि गिरे सर हे या वयात सुद्धा संगीत शिकण्यासाठी तबल्याचा क्लास त्यांनी जॉईन केला होता. हे सुद्धा नमूद करणं महत्त्वाचं वाटतं. मॅडम, समोरचा प्रश्न असा आहे की शाळेचं सहकार्य, सहकारी मित्रांचं सहकार्य, ग्रामस्थांचं सहकार्य कसं आणि विशेषतः मुलांचं सहकार्य कसं? ग्रामस्थांचंही खूप छान सहकार्य आहे आम्हाला. पिंपरी माळीमध्ये 2 वर्षापासून मी गेली. ऐकलं खूप होतं की जिल्हा परिषद शाळेमध्ये गावकऱ्यांचा असा अपोज होतो, असा विरोध होतो, पण नाही, आम्हाला खूप अनुकूल आदर्श शाळा तुमची आहे. हो, आदर्श शाळा आहे आणि त्यामागेच गावकऱ्यांचा तेवढाच वाटायचं. कारण प्रत्येक आम्ही जो उपक्रम राबवतो त्यामध्ये गावकऱ्यांचं तेवढं सहकार्य आम्हाला मिळतं. तुम्हाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला आनंद झाला, परंतु तुमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जेव्हा माहीत झालं की आपल्या या उपक्रमासंदर्भात आपल्या मॅडमचा सत्कार झाला, कौतुक झाला ठाण्याला, त्यावेळेला त्या मुलांच्या प्रतिक्रिया काय होत्या? खूप आनंदी झाली मुले. आणि मुलांचं तसं असतं, आपल्याला झालेला आनंद तरी आपण एवढं व्यक्त करत नाही, पण मुलं खूप छान पद्धतीने व्यक्त करतात. मी त्या दिवशी शाळेत गेल्याबरोबर सरांनी सांगितलं, मुलांनी एवढी माहिती नव्हती, पण परिपाठाच्या वेळेस सरांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मुलांनी लगेच परसबागेतले जे काही फुलं आहेत, फुलं जमा केले, त्याचे छोटे छोटे पुष्पगुच्छ तयार केले आणि मुलींनी ते आणून दिले मला. मुलांनाही खूप आनंद झाला. आता हे सर्व करताना तुमच्याकडे 2 भूमिका आहेत, शिक्षिका आणि गृहिणी. शिक्षिका आणि गृहिणी या 2 भूमिका पार पाडताना तुमची मनाची घालमेल कशी होते आणि सोबत कुटुंबात तुम्हाला पुरस्कारासाठी कसं सहकार्य लाभलं? आता मी शिक्षक म्हणून जरी शाळेमध्ये 2 वर्षापासून कार्य करते तरी सरांनाही तुम्हालाही चांगल्याच पद्धतीने माहिती आहे की मी शैक्षणिक सत्रामध्ये मागच्या 15 वर्षापासून 14 वर्षापासून मी जवळजवळ इथे क्लासेसवर शिकवते. तर सहकार्य आहे म्हणूनच इथपर्यंत जाऊ शकले सर. तर जर म्हटलं तर शिक्षिका म्हणून पूर्वी काम करायचे, पण मलाही वाटत होतं की मी कुठेतरी स्वतःच्या याच्यावर हिमतीवर लागावं आणि मला वाटून फक्त पुरेसं नव्हतं, तर घरच्यांचं तेवढं सहकार्य मला मिळालेलं आहे. सरांचा तेवढा सपोर्ट होता म्हणून लागली. आजही हे जे काम करते त्यामागे सरांचंच म्हणणं असतं, तू काहीतरी नवीन कर, तुला पूर्ण वेळ घे तुझा, पण काहीतरी नवीन कर. आता हे सर्व प्राप्त झाल्यानंतर सर्वांना आनंद झाला, सहकारी मित्रांना आनंद झाला, कुटुंबामध्ये आनंद झाला, पण सर्वात मोठा आनंद जो आहे असं म्हणतात की माहेरच्या लोकांना खूप आनंद होतो. एकंदरीत तुमचा पुरस्कार जेव्हा माहेरच्या लोकांना माहित झाला त्यावेळी त्यांनी कशा प्रकारचा आनंद व्यक्त केला? फोनद्वारे असेल, प्रत्यक्ष भेटीतून असेल, कसा व्यक्त केला? जेव्हा पुरस्कार मिळाला तर माझ्या अगोदर समजा मी फोटो वगैरे जे माझे घेतले होते त्यामध्ये सरांनी, माझ्या मिस्टरांनी सगळ्यात अगोदर स्टेटस ठेवलं होतं. त्या अगोदर घरच्यांना कोणालाच माहिती नव्हतं, कारण मी म्हटलं तर सांगेल पण वेळ नाही मिळाला. आणि मग मी जेव्हा व्हॉट्सअप उघडून पाहिलं माझं, तर घरच्यांच्या सगळ्यांच्या स्टेटसवर माझे फोटो ते होते. म्हटलं बापरे, सगळीकडे माहिती गेली. आणि माझ्या वडिलांचा फोन आला. माझ्या वडिलांचं खूप मोठं योगदान आहे सर या सगळ्या गोष्टींमागं. आज मी जी काही त्यामध्ये माझ्या वडिलांचं खूप अमूल्य वाटा आहे, कारण पहिल्यापासून माझ्यावरती घडलेले संस्कार आहेत, मला ज्या काही गोष्टी पहिल्यापासून त्या सगळ्या वडिलांमुळे झाल्या आहेत. त्यांना एवढा आनंद झाला, त्यांनी स्टेटसला, फेसबुकला वगैरे त्यांच्या शब्दामध्ये मांडलं. एवढंच नाही, मला फोन केला की मला जो एवढून गॅरंटी आहे तू याच्यापेक्षा अजून छान छान गोष्टी करू शकते. मॅडम, मला सांगा, आता हा एक नवीन उपक्रम झाला, याशिवाय विद्यार्थ्यासाठी नवनवीन उपक्रम करण्याची तुमची मानसिकता आहे, तर कोणते उपक्रम तुमच्या डोक्यामध्ये आहे? आता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने काय त्याला फंडामेंटल प्रिपरेशन काय करणार? आता सध्या जर सांगायचं झालं सर तर आमचं आताच मूल्यवर्धनाचं प्रशिक्षण झालं. मला सध्या तरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, मी 14 वर्षापासून शिकवते, आपण शिकवतो, मला मान्य आहे शैक्षणिक भाग जो आहे तो आपण पुरेपूर शिकवतो, मी विषयाला पूर्णपणे न्याय देते, हे मी चांगल्या पद्धतीने सांगू शकते, पण विषय ज्ञानाबरोबरच मला वाटते इतरही गोष्टी मुलांना जमल्या पाहिजे. आपण जे मूल्य शिक्षण, आता सुरुवातीला आपल्या मूल्य शिक्षणाचा एक तासिका असायची आणि आपण त्यामधून मुलांना शिकवायचो. आता आमचं मूल्यवर्धनाचं प्रशिक्षण झालं, तेच मुद्दे परत, तेच मूल्य शिक्षणाचे जे काही मुद्दे आहेत तेच परत समोर आले. आणि मला असं वाटते सर की ह्या गोष्टी आज मुलांना खरंच शिकवल्या गेल्या पाहिजे. शिक्षण तर आहेच आहे, पण शिक्षणाबरोबर या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत, कारण आपण मुलांना आज विज्ञानाच्या युगात पळायला लावतोय,
त्यांच्या हे फाउंडेशन करा, हे करा, ते करा. आपण मुलामुळे सगळं करून घेतोय मान्य, पण मूल्य जे काय ते हरवले. आपण बघतो सर, आज मोठ्या मोठ्या याच्यावर हुद्द्यावर गेलेले लोक सुसाईड करतात, आत्महत्या करतात. ठीक आहे. चांगल्या चांगल्या लोकांना त्यांची मानसिकता नंतर खराब होते. कशामुळे होते? मूल्यांची कमतरता. मग आपण जर हे मूल्य शिक्षण मुलांमध्ये रुजवलं तर अजून त्याचा फायदा होईल असं मला वाटते. मी पुढे जे उपक्रम राबवणार आहे ते याविषयीच राबवणार. मित्रांनो, आदरणीय मॅडमनी आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा संदेश दिला. आपल्याला जीवनाचं मूल्य जर समजायचं असेल तर मूल्य शिक्षण आवश्यक आहे. मूल्य शिक्षण असेल तर शिक्षणाला खऱ्या अर्थाने मूल्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्याशी आपल्याला चर्चा करता आली, विविध विषयाची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेता आली. त्यांच्या सहकारी मित्र असेल, शाळा असतील, सर्वांच्याविषयी माहिती त्यांनी अतिशय सविस्तरपणे आपल्याला सांगितली. त्यांच्या भविष्यामधल्या नवीन उपक्रमासाठी आपल्या चॅनलच्या वतीनं मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार मॅडम.